सोलापुर महाराष्ट्र से खबर। वन जमीन घोटाला। सोलापुर में वन भूमि घोटाला, महावितरण और स्थानीय प्रशासन पर गंभीर आरोप। महाराष्ट्र के सोलापुर जिले में वन भूमि को लेकर बड़े घोटाले का सामने आया। आरोप है कि महसूल मंत्री चंद्रशेखर वनकोले पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के प्रशासनिक कार्यक्षेत्र में घोटाला हुआ। इसमें जिला कलेक्टर कुमार आशीर्वाद, तहसील कामती और स्थानीय पुलिस की भूमिका पर भी सवाल खड़े हुए। सोलापुर जिले के नारायण बद्रीनाथ मानधन इलाके में वन विभाग की भूमि पर अवैध रूप से कब्जा कर निर्माण किया गया था। इस प्रक्रिया में सैकड़ों पेड़ पौधों को नुकसान पहुंचाया गया, जिससे पर्यावरण को भारी क्षति हुई। बताया जा रहा है कि ये जमीन फॉरेस्ट एक्ट के तहत आरक्षित थी। बावजूद इसके महावितरण के कुछ अधिकारियों ने नियम की अनदेखी करते हुए भूमि का दुरुपयोग किया। स्थानीय नागरिकों और पर्यावरण कार्यकर्ताओं ने इस पूरे मामले में उच्च स्तरीय जांच की मांग की। आज 8:30 वाजता आपण सेक्शनला पाहिजे. हॅलो, हो नमस्कार. तपकीर बोलतोय हॅलो. का? हा तपकीर हा बोलतोय. बोलतो की साहेब. हो साहेब. ते हॅलो, हा कामती चाचणी तपकीर बोलतोय ना? कामती कामती चाचणी नंबर दिला होतो. कामतीचे चाचा. ती वाघोलीला जमीन नाही का? हा 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 नंबर हा. 74. त्यासाठी ते फोन केला त्यांचा, त्या ह्याने चाचा नंबर दिला तुमचा. बर बोला की. वाघोलीची आहे का जमीन? नाही की. नाही, ते मला मागे म्हणले होते जमीन आहे वाघोलीला म्हणून. संपलं विषय संपला. झाला व्यवहार. व्यवहार झाला? दिली कुणाला? झाला. अहो झाला व्यवहार म्हणजे संपला विषय. परत चौकशी करायची काय आवश्यकता नाही. नाही दिली का विचारलो. मला त्यांनी चाचाने सांगितलं की अहो व्यवहार झाला म्हणजे दिलीच ना जमीन. व्यवहार झाला. मग आम्हाला नंबर दिला तर विचारून माझं काम आहे का नाही. दिली तर दिली, त्याला काय कोणतरी घेणार असते. दिली का जमीन? मी बाळकृष्ण खराडे सध्या उभा आहे मौजे वाघोली तालुका मोहोळ येथील गट नंबर 74. सादर जमीन मौजे वाघोली गट नंबर 74 ही जमीन माळढोक पक्षी अभयारण्यासाठी आरक्षित वन जमीन असून सादर जमिनीचे कुठले सरकारी मालकीचे असल्यामुळे त्याचे कुठलेही मॉर्गेज, खरेदी विक्री, कुळमुक्त्यार करणे म्हणजे भारतीय वन कायदा 1927, वन संरक्षक कायदा 1980 आणि वन्यजीव संरक्षक कायदा 1972 आणि पर्यावरण कायदा 1988 चे उल्लंघन होत आहे. सर्व कायदे हे फौजदारी स्वरूपाचे कायदे असल्यामुळे प्रशासनाच्या, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याशिवाय हा प्रकार राजरोसपणे सहकार्याने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. आणि सोलापूर येथील एक इसम नारायणदास बद्रीनारायण मानधना राहणार लक्ष्मी विष्णू मिल क्वार्टर नंबर 5 सोलापूर या व्यक्तीने अनेक लोकांना ह्या सरकारी जमिनीची इसार पावती करून कोट्यावधी रुपयांना फसवलेले आहे. आणि इथे वणेत्तर कामे सुरू आहेत, मोठमोठ्या पोकलँड मशीन, हायवा ह्याच्या साह्याने. आणि येथील संपूर्ण ह्या जमिनीतील वृक्षांची कत्तल केलेली आहे. आणि त्यामुळे येथील जैव साखळी पूर्ण धोक्यात आलेली आहे. आणि पक्षी, वन्यजीव इथे यांचा संपूर्ण नाश झालेला आहे. इथे तरी संबंधितावर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी हीच मागणी मी माननीय महसूल मंत्री आणि माननीय जिल्हाधिकारी सोलापूर व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी करतो व अपेक्षा ठेवतो.